मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलंय। बीड, जालना, छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसानं धुमाकूळ घातलाय। पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून पुराचं पाणी गावांमध्ये शिरतंय आणि त्यामुळे मोठं नुकसान झालंय। रस्त्यांना नदीचं आणि तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय। बीड जिल्ह्यात पूर स्थिती निर्माण झाल्यानं शाळा आणि कॉलेजांना सुट्टी जाहीर करण्यात आली। जालना शहरामध्ये मुसळधार पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका आणि सीना नदीला पूर आलाय, तर छत्रपती संभाजीनगरमधील अंजना पळशी नदीला पूर आलेला आहे। या सगळ्या परिस्थिती संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी गौरव साळी जालन्यामधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गौरव, खरं तर मागच्या काही दिवसांपासून पाऊस इतका बरसतोय, विशेषतः मराठवाड्यामध्ये। तुम्ही जालन्यामध्ये आहात, जालना, बीड, संभाजीनगर, काय परिस्थिती? अगदी खरे विक्रांत, आपण जर पाहायला गेलं तर जालना शहरासह परिसरामध्ये काल रात्री मुसळधार पाऊस झाला होता। त्यामुळे शहरात अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। काही घरांमध्ये देखील पाणी घुसल्याचे आपण बातम्या दाखवलेल्या आहेत। आणि पाणी इतकं पाण्याची हाईट म्हणजे कमरे इतकी हाईट आहे, त्यामुळे नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंचं जे आहे ते नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे। मी सध्या जालना शहरातील भाग्यनगर भागातील आमदार अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानासमोर उभा आहे। या ठिकाणी पाहू शकतात, या ठिकाणी गुडघ्या इतकं पाणी साचलेलं आहे आणि या गुडघ्याच्या पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे। त्याचबरोबर वाहन चालकांना देखील या ठिकाणी वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे। आपण जर पाहायला गेलं तर दृश्यांमध्ये आपण दाखवू शकतो की या ठिकाणी आमदार अर्जुन खोतकर यांचं निवासस्थान आहे। या निवासस्थानाला चक्क पाण्याचा जो आहे तो वेढा पडल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी गुडघ्या इतकं पाणी साचलेलं आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी गुडघ्या इतक्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे। आपण जर पाहायला गेलं तर काल जालना शहर आणि परिसरामध्ये रात्री मुसळधार पाऊस झाला होता। त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत, कुंडलिका आणि सीना, या दोन्ही नद्या ओव्हरफ्लो झालेल्या आहेत, दुथडी भरून वाहत आहेत आणि त्यामुळे हा पूर पाहण्यासाठी देखील या ठिकाणी नागरिक गर्दी करत आहेत। मात्र या पुरामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। त्याचबरोबर शहरातील अनेक भागांमध्ये घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे। त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना जो आहे तो करावा लागत आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी लहान मुलं जे आहेत ते या पाण्यामध्ये आलेले आहेत आणि पाण्याचा ते आनंद घेत आहेत। मात्र या पाण्यामुळे अनेक भागातील जे घरं आहेत त्या घरांमध्ये पाणी साचलेलं आहे, पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की या ठिकाणी आता सकाळचे 9 वाजता आहेत आणि लोक जे आहेत ते आपल्या कामासाठी निघताना पाहायला मिळत आहेत आणि अशा परिस्थितीत जे पाणी साचतं या पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागत आहे। त्यामुळे गाड्या बंद पडत आहेत। आता नुकतीच या ठिकाणी काही 5 मिनिटं आधी या ठिकाणी एक कार देखील बंद पडल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं। त्यानंतर आता या ठिकाणी हे दुचाकी स्वरूप आहेत, या पाण्यातून वाट काढताना त्यांना देखील कसरत करावी लागत असताना पाहायला मिळत आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद गौरव या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि ही सगळी परिस्थिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्यासाठी।